महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या समग्र मराठी साहित्य कृतींचा रसग्रहणात्मक अभ्यास या पुस्तकाला बाल संकीर्ण विभागात उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, 31व्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष व शाहूवाडी येथील गट शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर विश्वास सुतार, पन्हाळा येथील नवशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गवंडी, कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पाटील, स्वागताध्यक्ष एस माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। रोख रक्कम, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचे 2025 या वर्षाचे साहित्य पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले। यावेळी सचिन बेंडभर यांना हा पुरस्कार देण्यात आला। पन्हाळा येथील गट शिक्षण अधिकारी शिवाजी मानकर, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, संचालक हंबीरराव कुऱ्हाडे, विजय पाटील, गिरीश कुऱ्हाडे, अमरसिंह भोसले प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते। समग्र मराठी साहित्य कृतींचा रसग्रहणात्मक अभ्यास हा समीक्षणात्मक ग्रंथ असून यात बेंडभर यांनी एकूण 75 पुस्तकांचं परीक्षण केलं आहे। या पुस्तकात प्राध्यापक कुंडलिक कदम, मीनाक्षी पाटोळे, प्राध्यापक अलका सपकाळ, मनोहर मोहरे, शेखर फराटे, विठ्ठल वळसे पाटील, तानाजी धरणे, सुजाता शिंदे, रवींद्र जवादे या नव्या पिढीतील लेखकांबरोबर प्राध्यापक साईनाथ पाचारने, राजीव तांबे, एकनाथ आव्हाड, आबा महाजन, गणेश भागरे, संगीता बर्वे, कैलास दोंड, फारुख खाजी, सुरेश सावंत, प्रशांत असणारे, डॉक्टर श्रीकांत पाटील, प्राध्यापक देवबा पाटील, संजय एलवाड, सुनीता राजे पवार आणि उत्तम सदाकाळ या नामवंत साहित्यिकांचाही समावेश आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.